तसं बायका बी बनत होत्या तिच्या सोनाला काय पोरग नाही काय नाही. माझ्या नशिबात हेच द्यायचं होतं का तुला? लोक गावात गेले की मग त्यात वाजोटी सून करून आणली, वाजोटी सून करून आणली. असं कर आता गंगू, तू तुझ्या लेकाचं आहे ना लग्नच करून टाक दुसरं. तुझी सुनबाई सुनबाई इथं मी राहील नाही तर ह्या तरी राहतील. अरे पण मी तिला काय एवढं चाच कर म्हणलं होतं. म्हणजे तो दुखणं माझ्या बायकोचं काय नाही का? तू निघ. पहिल्या बायकोला बी हाकलून दिला, आता हिला बी हाकलून देऊ का मी? अरे ऐक ना बाळा माझं, अरे मी कुठं जाईन? माझ्याच मेलीच चुकलं. सोन्यासारखी सुन हाकलून दिली मी. काय ते पोरं नाचलेली नाही का बरी? छतावर सोलर पॅनल बसवा आणि वीज बिल शून्य करा. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 78,000पर्यंतची सबसिडी. अधिक माहितीसाठी संपर्क करा अद्विती सोलर एनर्जी. सुनबाई, अरे सुनबाई. हा आई, आणलंस का पाणी? धरा. आई, मी आता पोहे केलेत नाश्त्याला. दुपारच्याला काय बनवू? वर्षाला होय. हा, अगं माझं जाऊ दे, तुला काय खाऊ वाटतंय ते सांग, ते बनवू आपण. मला नाही असं काही नाही. बरं तर तांब्या, मला काय आता भूक नाही. मी जरा गावातून जाऊन येते आणि तुला काय खायचं असेल तर सांग, मी आणते. नाही, काय नाही खायचं. मला दुपारच्याला काय बनवू तेवढं सांगा फक्त. अगं कधी आंबे, चिंचा, बोर असं खाऊ वाटत तुला? हा नाही, अजून तरी नाही खाऊ वाटत मला. नाही ना? नाही. बरं बरं, जा मी येते जरा गावात जाऊन. हा, मी पोहे नको, मला लय पित्ताने त्रास होते. बनव, तुला जे आवडते ना ते बनव खायला. आलेच मी गावातून जाऊन. हा बरं. जरा या ना काहीतरी आणते, चारा बिरा खायला. हा हा. जा. गंगू अगं ये ना, बस ना वाईस. का वहिनी लय निवांत बसलात? त्याशी बारशाला नाही आला तुम्ही? ठकूबाईच्या नाताच्या. ठोकूबाईच्या नाताचं बारसं होतं ना. बारस होतं? हा, मग का नाही आला तुम्ही बारशाला? हो बाई, मला तर नाही सांगितलं वहिनी. तसं बायका बी बनत होत्या तिच्या सोनाला काय पोरग नाही काय नाही. आणि मग कसं बोलवायचं ज्याला नाही पोरग होत त्याला? हा, म्हणून असं बायकांची चालली होती जरा चर्चा. पण असं कर आता गंगू, तू तुझ्या लेकाचं आहे ना लग्नच करून टाक दुसरं. कसं आहे, तुझ्या डोळ्यात देखता नातवंड होईल. परत माणसं काय म्हणतं म्हातारे झाल्या व्हायच्यात का नातवंड होईल. मग जाईन हो नातवंड तुझ्या डोळ्यात देखता. तुझ्या बाया म्हणतात आता कवर वाट बघायची, टाकायचं लग्न करून पोराचं दुसरं. होईन तुमच्या डोळ्यात देखता नातवंड. बरं वहिनी, येते मी. हा या. हा, आणि माझा भितरल्या का करायला लागल्या शाळा आजकाल. ओ हा, काय ते मग अशी आई म्हणत होत्या, तुला काही चिंचा बोर काही खाऊ वाटतात का? मग अहो ते स्पष्ट बोलत नाही, पण त्यांचं बोलणं मला कळतंय. त्या स्पष्ट बोलत नाही, त्यांचं बोलणं मला कळतंय. तू तरी स्पष्ट बोल, नेमकं काय झालंय? काय बोलली काय तुला? आईला त्यांचा नातू पाहिजे. अगं सुद्धा आपण प्रयत्न करतोय ना. हा, का नाही प्रयत्न करत? आता ती होणार आहे आजी आहे. लय वेळा बोलतात होत्या, त्यांची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे ना. मला वाटत नाही का त्यांची इच्छा पुरी करावी. सुद्धा आपण प्रयत्न करत नाही. काय झालं माहिती आहे का? जो चांगली वाट शोधत असतो ना, त्याच्या नेमक्या वाटेत अडथळे येत असतात. करू आपण काहीतरी करू, फक्त थोडा वेळ दे. आता ह्या गोष्टी अशा नाही की बाजारात गेलो आणि विकत आणल्या. ते या पण गोष्टी आहे. मनाने जुळल्या पाहिजे तेव्हा सगळ्या होत्यात बघ. आईचं आपण समजू शकतो, करू आपण काहीतरी.
फक्त तुम्हाला साथ दे. हां, आणलंय नको टेन्शन घेऊ. देव आपल्याला नाराज करणार नाही. हां, येडाबाईचा पळ, मला जरा पाण्यानं प्यायला. हा. माझ्याच मेलीचं नशीब फुटकं निघाले. हा, माझ्या पोराच्या महागून झालेल्या पोरांना लग्न झालेत, त्यांना पोरं झालेत. माझी सून वांजुटी निघाली. कधी पोराचं तोंड दाखवते काय माहिती मला. मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागणार आहे. हिला ना आता घराच्या बाहेरच काढते आणि पोराचं दुसरं लग्न करून देते. हां, हो सर तिकडं चल. आई काय झालं? काय झालं? मला काय होणार आहे? काय धाड भरली मला? चांगली आहे मी. पाणी देऊ का तुम्हाला? ही आणून दे, ते पाच, म्हणजे तुझ्या मनाची शांती होईल. अहो पण झालं काय? एवढं का रागवताय तुम्ही अचानक? काय झालं? अचानक येड लागले ना मला अचानक रागवायला. अगं पण झालंय काय? अरे काय झालं? 4 वर्ष झाले लग्नाला. कधी रे मूल होणार आहे तुम्हाला? लोक गावात गेले की म्हणतात वांजुटी सून करून आणली, वांजुटी सून करून आणली. पुन्हा कुणाची तोंड धरायची मी? लोकांचं काय पडलंय तुला? आपलं बघ ना. हे बघ, समाजात राहायचं म्हणलं ना तर लोकांसमोर राहायला लागते. ते काय म्हणते त्यांच्यानुसार चालावं लागते. एकट्या घराने चालत नसते. अरे नातेवाईक हे कशाला गेलेले गणगोत? अहो आई, एखाद्याला उशिरा होतं, होईन ना आज ना उद्या. कधी? म्हातारे झाल्यावर? आणि मी का मेल्यावर? काय बोलते तू आई? काय बोलते मी? मराच्या गोष्टी करायला लागली, मला काय कळना. अरे मग लोक अरे मला नाव ठेवते. त्या परवा दिवशी मी आता गावात गेले होते, त्या बारस होतं त्या ठकुबाईच्या सुनचं, नाच झाली तिला. अरे त्यांनी बोलवलं नाही आपल्याला. का तर म्हणे वांजुटी सून आहे घरामध्ये, तिचं पाऊल पडलं तर आमच्या लेकराला काहीतरी व्हायचं. कसं वाटलं असं मला सांग बरं तू. आ ही बोलणे ऐकू का मी लोकांची? ते मला काय माहिती नाही. तुला आता सांगून ठेवते. एक तर मला आहे ना ते काहीतरी आनंदाची बातमी दे, नाही तर हिला घराच्या बाहेर काढ. अगं पण- मला दुसरी सून करून आण. दुसरी सून करणं काय खेळ वाटतोय का तुला? मग आता हिचं काय करायचं मग? ते मला माहिती नाही काय करायचंय. बघन ती तिचं काय करायचंय. बघन ती म्हणजे हा, तुझ्या डोक्यात काय आहे नेमकं? पांढऱ्या पायाची कशी आली काय माहित माझ्या पोराच्या संसारामध्ये. आई- एक सुख दिलं नाही. अरे काय बोलते, तुला कळतं काय? हा, एवढी काळजी करते तुझी, तू तिला पांढऱ्या पाहिजे म्हणते. काळजी? अरे ना तू खेळवते का? काय फायदा आहे तिचा? जर आपल्या घरचा वंशच पुढे जात नसन तर काय करायचं हिला? हा, मग आता काय करणार आहे तू? काय करणार? तिला दे हाकलून आणि आण दुसरी करून, नाही तर मी बघते तुझ्यासाठी पोरगी. तसं सांग. हे पाणी बिनी गाळू नको इथं. काय कळलं का? हे नखरे ना तिकडे जाऊन कर. हिला दे हाकलून. ए, आई. जायचं नाही. चल, आई. खाली. अगं तिने काय केलं एवढं? तू जर तिच्या मागे गेला ना, तुझ्यासाठी आई मेली, तर तू लक्षात ठेव. तुला शपथ आहे. तुला बायको पाहिजे का आई पाहिजे? अगं आई, तू ऐक जरा. आई तुझं नको अगं तिचं मानावं घेऊ. नाहीतरी माझ्यातच दोष आहे ना. तुम्ही थांबा आईकडं, मीच जाते. सुधा, अगं सुधा तू गेलो मी कसं जगू सुधा? आई काय चूक होती माझी देवा? माझ्या नशिबात हेच द्यायचं होतं का तुला? कुणाकडे जाऊ मी? ये. आई
तुझी सुनबाई. सुनबाई हम्म. थांब मी आले. आईला लय आनंद झालाय. दिसतं तिथे. हे बघाय तुझी इच्छा होती ना दुसरी बायको कर, मी दुसरी बायको केली. आता लोक काय म्हणतात ह्याचा विचार करू नको. आता कशाला मी काय म्हणते, आता माझ्या इच्छा पूर्ण होतील बघ सगळ्या. हम्म. आता बोलू दे ना कोणी, नाही त्याचं उलट थोबड फोडलं तर माझं नाव दुसरं ठेव. हा फक्त आता माझ्या आईला लवकर खुशखबर दे म्हणजे झालं. हा काय उद्याच देते मग. हा खुश खबर. आता ह्या बायकोला जीव लाव. बघ आता हम्म. तिला तरी मी कुठं काय बोलत होते, फक्त तेवढी माझी नात खेळायची इच्छा पूर्ण झाली म्हणजे मला काय पाहिजे बरं दुसरं. तुला 1 महिन्यात खुशखबर देणार आहे की नाही. अहो महिने काय 5 दिवसात देऊ की आपण. लयच गायवर दिसते हा. बरं आता इथंच बोलायचं. नाही नाही चला आत चला या. चला. हे घर आहे का तुमचं? हा का ग. मला वाटलं बंगला आहे. बांगला नाही, गरीब माणसं आहे आपण, तुला माहिती, तुला म्हणलं ना. बरं चला. हा मला सवय आहे घरात चपला घालायची. असं दे, होईन हळूहळू सवय. हा? मी काढतो हा चप्पल बाहेर. ऐक सुनबाई, अगं घर झाले झाडून, तेवढा गोटा झाडायचा राहिलाय. मग झाडा की. 1 कप चहा तरी करले, डोकं दुखायला लागले, तेवढा वाटा घे झाडून. तुम्हाला काय मी काय मोकळी दिसले का? आ दिसत नाही का मी खाते म्हणून? आणि मला सांगताना काम सांगताना लाज कशी नाही वाटली? अगं लाज काय, आता सुनाला नाही काम सांगायचं तर कोणाला सांगायचं? अहो तुमचे हातपाय काय तुटलेत काय? हा करा ना. अगं असं का बोलायला लागले सुनबाई? असं अगं आता सुनाचं काम आहे का नाही घरातली कामं करायचं? तुमची ती सून काम करत असन, ही सून नाही करणार. आणि तुम्ही मला आणलं कशाला हो? हा फक्त खुशखबरच पाहिजे होती ना तुम्हाला. अशी देईन मी खुशखबर. हे काम करणार नाही मी, आणि ह्यासाठी नाही आणलं मला. तेवढ्यासाठी आणलंय तेच करणार मी. एक गोष्ट लक्षात ठेवा, उगाच मला हे कर ते कर हे कर ते कर सांगू नका. ते सगळं तुम्ही करायचं. बरं बरं ठीक आहे, खातो खा. आणि चहा मलाच ठेवा जा. गोटा स्वच्छ झाला पाहिजे बर का, वास नाही आला पाहिजे मला तिथे गेल्यावर. नितीन, आ, अरे सुनबाई लई बोलती र मला. सुनबाई लय बोलती. अरे घरातलं काय बी काम करत नाही. हा मला म्हणती मी काय कामाला नाही आले, तुम्हाला नातूच पाहिजे ना, फक्त नातू द्यायला आले. अरे मला कामं होते तोय. अरे पहिली वाली कधी उलट सुद्धा बोलली नाही मला. मग आता काय करू, हाकलून देऊ हिला? नाही तसं नाही हे म्हणत बघ मी. आई, तसलं विसलं मला सांगू नको. पहिली जीव लावत होती, तो हाकलून दिलं. मी काय बोललो का? म्हणली माई शपथ, माय मेलेलं तोंड बघशील. मग मी दुसरं लग्न केलं. आता ही मला आवडली, मला हिच्यावर संसार करायचा. आता हिच्यावर माझ्यावर कान फुगू नको. हे अशीच करते तशीच करते, तिला जपता आलं तर जप, नाही तर मग मी निघून जातो इथून. अरे नाही नको, तू नको जाऊ, फक्त तिला थोडं सांग की. मी नाही काय सांगू शकत. मी तिला आधीच सांगितलंय, माझ्या आईला फक्त एक नातू दे किंवा नातीन दे. ती त्यासाठी डन झाली का नाही? कोण दुसरं लग्न करतं का दुसरं लग्न कोण? हा माझं चुकलं. पहिली सोन्यासारखी होती, मला तिची किंमत कळली नाही, आणि हिला काय माझी किंमत नाही. तसंच असतं. एकदा पाणी वाहून गेलं ना की मजा येते बघायला, पण ते पाणी का ठेवलं, कशासाठी ठेवलं ते तवाच कळतं. आहे त्याची किंमत करायला शिका. मी तो पाया पडतो, मी हिला सोडणार नाही. माझं जेवढे जीव जाडलाय. मी एक तर पहिलेला विसरलो का नाही पहिलेला, मग आता हिच्या पाय मी तुला विसरल. अरे मला बाकी माहित नाही. पण ती लय पान उतारा करते र. तू नाही केला का तिचा पान उतारा?
तू का पण डोकं नको खाऊ. चांगला संसार चालाय चालू दे. लोक म्हणतात सासू संसाराचं वाटोळं करीत, इथं तर आईच वाटोळं करायला लागली. चांगलं म्हणलं तर डोक्यावर चढायला लागली. तिला जर काय बोलली तर बघ मग. अरे ऐक की, मला नाही काय ऐकायचं. ए, आईला काय बोलली का तू? काय बोलले? काय बोलली मी? कुठं काय? काहीच नाही बोलले मी त्यांना. मग ती काय माहिती मला काम सांगितलं आणि हे केलं. अहो तुम्ही मला सांगा बरं, हा. माझं दुखत असेल तर मग मी त्यांनाच काम सांगणार ना, हा, बरोबर. का मी करणार? आई इकडे तू. का हो? तुम्हाला येऊन सांगितलं काय त्यांनी? मग माझी आई मला सांगणार ना. नाही तसं नाही हो, अशा छोट्या छोट्या गोष्टी नाही का दूर येतो. एकमेकांमध्ये सॉल्व्ह करायच्या असतात, असं सांगायचं नसतं. अशाने घरामध्ये भांडणं होतात. भांडणं कुठं लावते, तू बोलली ते सांगितले. मग तिचं दुखत होतं ना, मग तरी तिला काम सांगायचं का? अरे पण मी तिला काय एवढं चाच कर म्हणलं होतं. म्हणजे तू दुखणं माझ्या बायकोचं काय नाही का? अहो तुम्ही थांबा, मी बोलते त्यांच्याशी. बोल तू. काय हो हा, आमच्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये भांडणं लावायचेत काय? हा, का संसार बघावला जात नाही आमचा? अगं मी कशाला भांडणं लाव तुमच्यामध्ये. वा गं वा, काय बोलता भांडणं नको लावू? हा, भांडणं नाही लावत तर काय करू राहिला तुम्ही? हा, माझ्या चुकल्या इकडे येऊन सांगता. मी तुम्हाला नाही काम सांगणार तर कोणाला सांगणार बरं? काय हो हा, तुमची ती आधीची सून ती करत होती तुमचं सगळं, भांडे घासन सगळं करण, तुमचे पायचे पण हे करण, आणि तुमच्या काय अपेक्षा तिच्याकडून? हे सगळं करावं तिनी, नातू द्यावा तिनी. आ, बाई आहे का कोण आहे तू? आ, अरे कशी बोलती ही. बरोबर बोलती ती. कसं बोलती माय? ती जीव लावत होती, तिला दिली हाकलून. आता हिच्याकडून नातं पाहिजे, तिच्याकडून काम करून घेते. माझच मेलीच चुकलं. अरे सोन्यासारखी सुना असताना यावदच आणायला लावली तुला का? आई तिला काय बोलायचं नाही तू. तसं आणायला लावली. जेव्हा असतं ना तेव्हा किंमत कळत नाही, जेव्हा त्या हातातून निघून गेल्या मग किंमत कळती. आता जे आहे ते जपा, जे गेलंय त्यासाठी नको रडापडी करू. आणि मी आताच सांगतोय आई, नीट कान आणि डोळे उघडं ठेवून ऐक. हिला जर काय बोलली तर मा एवढा वाईट कोण नाही या घरात. एक तर तू राह, नाही तर मग मी राहीन. ए आई, आई. खाली. तुला शपथ आहे, तुला बायको पाहिजे का आई पाहिजे? अगं आई तू ऐक जरा. आई माझं चुकलं. आता काय फायदा आहे माफी मागून? नातवाच्या हवासापोटी सोन्यासारख्या सुनाला घरात बाहेर काढलं, पण हिने तरी कुठं नातवाचं तोंड दाखवलं. पण माझे नाही तसं हाल करायला लागली. अरे पहिली सून किती चांगली होती, कधी डोळे वर करून मला बघितलं नाही का जोरात शब्दाने मला बोलली नाही. बाद झालं तिचं कौतुक. मी काय कौतुक ऐकायला घरात आले काय? अहो काय आहे सारखं ती सून सून सून, मला काय इथं कशाला आणलंय मग? हा, मी पण तुमची सूनच आहे ना, माझं कधी कौतुक नाही केलं असं तिचं करता. अरे कसं बोलती ही, अरे तिला सांग जरा समजून. हे बघा तुम्ही लक्षात ठेवा एक गोष्ट, इथं मी राहीन नाही तर ह्या तर राहतील. काय पाहिजे तुम्हाला? का आता मला पण हाकलून द्यायचं जसं तिला हाकललं? अगं नाही द्यायचं हाकलून. ये बघ आई, तुला नातू पाहिजे ना? पाहिजे का नाही तुला नातू? मग मला ही माझ्या घरात पाहिजे. तुझा सरक तू. अरे असं काय करतो? असं बिसं नाही, तू निघ. पहिल्या बायकोला बी हाकलून दिला, आता हिला बी हाकलून देऊ का मी? ऐक ना, मी तर कुठं बी राहीन, पण मला घराच्या बाहेर हाकलू नको. तुझ्या पाया नको पडतो नको वाटलं पाया तर. बिया नको पड बाई. तुझा मला नको, तुझा जा तुझा. अरे ऐक ना बाळा माझं, अरे मी कुठं जाईन? माझ्याच मेलीच चुकलं. सोन्यासारखी सुन हाकलून दिली मी. ऐक ना, तुझ्या पाया पडते मी मला मी इथं पायरीवर राहीन, पण मला नको हाकलून देऊ. ऐक ना, मी अरे, ऐक, तुझ्या पाया ऐक. पडते, मला नको हाकलून. ऐक ना, ऐक, तुला कोण हाकलून नाही देत. ऐक माझं, तुला कोण हाकलून देत नाही. आई, प्रत्येकाची वेळ येत असते. प्रत्येकाला वाटतं संसार गोड व्हावा, पण आपण या गोड संसाराच्या नादात काय करतो माहिती आहे का? लोकांचं ऐकतो. हा, अगं कधी तू त्या सुनेचा विचार केला? आणि तुला का सून वाटते का तुझी? ही तुझी सून नाहीये. सुन नाही,
मी यांची कॉलेजची मैत्रीण आहे आणि आम्ही दोघांनी प्लॅनिंग केलं होतं तुम्हाला सबक शिकवायचा. म्हणजे हा एक धडा होता माझ्यासाठी. शांत हो, नको रडू. पण झालं काय, का रडते? मनीषा तुला तर माहिती आहे आता लग्नाला 4 वर्ष झाले. हो, प्रत्येक आईवडिलाला वाटतं ना की आपल्याला एखादं मूल व्हावं. प्रत्येक आजीला वाटतं, आजोबाला वाटतं की आपल्याला नातू व्हावं. पण आमच्या नशिबी ते सुख नाही. म्हणजे आई होऊ शकत नाही काही? डॉक्टर म्हणले काही वेळ तुम्हाला थांबावं लागेल. पण आज जरा आतीच झालं. काय झालं? आईला डायरेक्ट वानजुटी म्हणली. पांढऱ्या पायाची म्हणून तिला हाकलून दिलं. आणि आई हे पण म्हणले एक तर घरात ही राहीन नाही तर मी राहीन. आणि मला आईलाही गमवायचं नाही आणि सुधाला पण गमवायचं नाही. म्हणून तुझी एक मदत पाहिजे. काय करू मी मदत? सांग तू. तुझे म्हणशील ते करायला तयार आहे मी. आईचं म्हणणं की तू दुसरं लग्न कर. हा? आणि मला सुधाला नाही गमवायचं. माझा सुधाव लई जीव आहे. मी तिला रडताना नाही बघू शकत. पण आमचं नशिबाचं असं आहे तर आम्ही काय करू मानसी. मला आईला धडा शिकवायचा आहे. काही काळापुरते माझी बायको होशील का? हे बघ, सर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल ना तर का नाही, मी नक्कीच होईल. तू काळजी नको करू, होईल सगळं नीट. पण हां, त्यांच्याशी जसं वागायचं आहे ना तसं मी वागणार बरं का. म्हणजे मला जसं त्यांच्याशी वागायचं तसं वागेल मी. सुधा तुम्ही काय करताय मला माहित नाही, पण माझ्या आईला त्रास नाही झाला पाहिजे. तुझ्या आईला एवढा त्रास होईन असं आम्ही काय वागणार पण नाही. पण सुधा आईला धडा तर शिकवावं लागेल. जेवढा जीव माझा आईवर आहे तेवढा तुझ्यावर पण आहे. आणि मला माहिती आहे माझ्यापेक्षा आईला तुला जीव लावते. पण हे करणं गरजेचं आहे सुद्धा. नाही तर दुसरा पर्याय नाही. फक्त आता तुझ्या परमिशनची गरज आहे. तू जर हा म्हटली तर मी ते पाऊल उचलेल. हे बघ, आत्ता तूच जीव लावती त्यांना, पण जर आत्ता आम्ही धडा शिकवला ना तर त्या पण तुला जीव लावतील. विचार कर आणि सांग मग. अगं माझे बी म्हणत असं काय बी नव्हतं ग. पण गावात गेल्यावर बायकात बसल्यावर काय नो बायका बोलायच्या, त्यांनीच भरवलं बघ माझ्या मनात. हो, माणसं काय बोलणारे बोलतेच, पण तुम्हाला कळलं पाहिजे ना. आणि त्यांना नसं एवढ्यात बाळ हे करायचं. आई लोक लय भेटतात बघ, पण काळजी करणारी माणसं नाही. आई तुम्ही सुनबाई, मी लय वाईट वागले ग तुझ्याशी. एक स्त्री असून एका स्त्रीचं त्रास आणि मन नाही ओळखू शकले मी. मला माफ करशील? माफी नका मागू आई, तुमचं काहीच चुकलं नाही त्याच्यात. साहजिक आहे ना, गावातली लोक तुम्हाला बोलणार, तुम्हाला त्रास होणारच ना त्या गोष्टीचा. मी तुमच्यावर नाराज नव्हतेच कधी. माफी नका मागू तुम्ही. तुझी किंमत असताना नाही कळली बघ मला, पण तू गेल्यावर तुझी किंमत कळली मला. माझ्या घरची खरी लक्ष्मी तूच आहे. येणार ना पुन्हा? हा, करणार नाही आईला माफ? मला काय बी नको, मला फक्त तू पाहिजे. लय रडवले मी तुला, आता अजिबात रडायचं नाही. आता आनंदाने
गुण्या गोविंदाने राहायचं. हं? चल